जळगाव जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे आमदार चषक अंतर्गत 4थी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। ही स्पर्धा शहरातील एकलव्य क्रीडा संकुल येथे सुरू आहे। 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी त्यातील एक भाग 19 वर्षाखालील खेळाडूंच्या सामन्याचा निकाल लागला। स्पर्धेला आमदार राजूमामा भोळे व टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सादीच्या देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले। कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून करण्यात आलं होतं। त्यामुळे खेळाडू व कोच यांनी आमदार राजूमामा भोळे यांचे आभार मानले। त्यामुळे मी छत्रपती अवॉर्डी आहे, टेबल टेनिस खेळाडू, माजी खेळाडू आणि तसेच कोच आहे। माझे दोन्ही मुलं टेबल टेनिस खेळतात। नील मुळे माझा मुलगा फायनल खेळला अंडर 19 इव्हेंटमध्ये, अंतिम फेरीमध्ये हरला। महापौर चषक ही टुर्नामेंट अतिशय सुंदररित्या ऑर्गनाईज केली आहे। जळगावमध्ये टुर्नामेंट झाली आहे, त्यावेळेला आयोजनामध्ये कुठेही त्रुटीच नाही, एवढे चांगली फॅसिलिटी इथं उपलब्ध करून दिली आहे। तर आमदार मामा भोळे यांचा सपोर्ट आज खेळाडूंना सपोर्ट मिळाल्यामुळे आज ही स्पर्धा सहजपणे आयोजित करण्यात आली। कॅश प्राइजेस जवळपास 1.5 लाखाची असतात आणि आज टेबल टेनिससारख्या खेळाला, जिथं आपल्या देशामध्ये क्रिकेट हा खेळ प्रसिद्ध आहे, तिथे टेबल टेनिससारख्या खेळाला प्रोत्साहन देणं हे खूप महत्त्वाचं आहे। तर मी आमदार साहेब यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो आणि ही स्पर्धा अशीच दरवर्षी व्हावी आणि खेळाडू दरवर्षी इथे अजून जास्त संख्येने येतील हे मी नक्की सांगतो। धन्यवाद। हेलो, मेरा नाम संपदा भटकर है और मैं गोल्ड जीती हूँ वुमेन्स सिंगल्स में जलगांव में। ये कंपटीशन बहुत ही अच्छे से ऑर्गेनाइज किया गया है और आई फील ऐसे और टूर्नामेंट्स होने चाहिए और स्पोर्ट्स को और ऊपर आना चाहिए। हॅलो, माझं नाव नायशा रेबस्कर आहे आणि मी अंडर 19मध्ये सेकंड आले। हा कार्यक्रम खूप चांगला झालेला आणि असेच कार्यक्रम अजून होत जाईल अशी माझी इच्छा आहे। माझं नाव नील मुळे आहे आणि मी उपविजेता आहे अंडर 19 बॉईजमधला आणि मला एक बक्षीस घेताना खूप बरं वाटतं आहे, कारण खूप स्ट्रगल आणि खूप हे सगळं असल्यामुळे पहिल्यापासून सगळे चांगले प्लेयर्स फर्स्ट राऊंडपासून जिंकायचं असतं। सो खूप चांगलं वाटतं आता जिंकल्यावर, खूपच चांगलं वाटतं। ट्रॉफी पण खूप वर्षांनी अशी चांगली मिळाली आहे। टेबल टेनिसला तेवढा अजून पॉप्युलरिटी नसल्यामुळे आम्हाला तेवढं अजून मिळत नाहीत गोष्टी, पण ट्रॉफी जळगाव असोसिएशननी दिल्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं। बरं, हा कार्यक्रम आमदार निधीतून झाला आहे राजूमामा भोळे यांच्या मार्फत, त्यांना काय म्हणायचं? असंच तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करत राहा आमच्या स्पोर्टला आणि आमच्या स्पोर्टला अशी गरज आहे कारण, आणि खूप चांगलं सपोर्ट आहे या स्पोर्टला आमदार सरांचं आणि थैंक यू। मेरा नाम रेगिन आलूकर है। मेरे को बहुत अच्छा लग रहा है, काफ़ी टाइम बाद एक्चुअली अराउंड 7 मंथ्स ऐसा मेरे को ट्रॉफ़ी मिला है। मेरे को बहुत अच्छा लगा। मैं काफ़ी काम किया है मेरे गेम के ऊपर, स्पेशली मेरे सर्विसेज पे, तो मेरे को बहुत अच्छा लगा। आमदार चषक 4थी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा दिनांक 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे। या स्पर्धांना आपले जळगाव जिल्ह्याचे लाडके आमदार श्री राजूमामा भोळे यांनी आयोजकत्व दिलेलं आहे आणि राजूमामांनी एका विनंतीवरून या स्पर्धांना आयोजकत्व दिले। त्यामुळे या भव्य दिव्य अशा स्पर्धा एकलव्य क्रीडा संकुलमध्ये आज इथे होत आहेत। या स्पर्धांना एकूण 550 खेळाडू संपूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित आहेत। या खेळाडूंमध्ये अनेक खेळाडू हे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असून काही खेळाडू राष्ट्रीय स्तरावर खेळतात। तसेच अर्जुन पुरस्कार व शिवछत्रपती पुरस्कार मिळालेले खेळाडू या स्पर्धांना इथे उपलब्ध झाले होते। या खेळाडूंनी 2 दिवसात अत्यंत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि चुरशीच्या झुंजी झाल्या। त्यामध्ये काही मान्यवर खेळाडू, दिग्गज खेळाडू अपसेट झाले आणि काही खेळाडूंनी त्यांचा जो प्रथम मानांकन होते ते निर्विवाद ठेवून त्यांचं वर्चस्व सिद्ध केलं। या सगळ्या स्पर्धा आमदार राजूमामा भोळे यांनी आयोजन केलं आणि त्यांनी आयोजकत्व दिलं एका शब्दावर, म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात इथे होत आहेत। 2 दिवस स्पर्धांचे झाले आहे। उद्यापासून लहान मुलांच्या स्पर्धा चालू होणार आहेत, त्यामध्ये 17 वर्षाखालील मुले मुली, 15 वर्षाखालील मुले मुली, 11 वर्षाखालील मुले मुली या मुलांच्या स्पर्धा उद्यापासून चालू होणार आहेत। त्या स्पर्धांचं बक्षीस वितरण राजूमामांच्या हस्ते 4 तारखेला होणार आहे। ह्या सगळ्या स्पर्धांना जळगावकरांनी जास्तीत जास्त येऊन ह्या स्पर्धा बघाव्या
आणि खेळाडूंना प्रोत्साहित करावे असे मी इथे आवाहन करतो. धन्यवाद.